आपण रूथ या अध्यायातून 3 स्त्रियांचा अभ्यास करणार आहोत। या अध्यायामध्ये नामी आणि तिच्या 2 सुना रूथ आणि अर्पा त्या काळात त्यांच्या देशात दुष्काळ पडला आणि त्यावेळेस त्यांच्यावर जो कठीण प्रसंग आला त्या प्रसंगात त्या स्त्रिया यांनी एकमेकांवर कुरकुर न करता परमेश्वरावर भाव ठेवून जीवनात आपला प्रवास विश्वासाने कशा प्रकारे केला याचे आज आपण मनन करणार आहोत। रूथ याचा पहिला अध्याय आपण आज वाचन करत आहोत। शास्त्यांच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला। त्या समयी बेथलहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोवाब देशात काही दिवस राहावयास गेला। त्या पुरुषाचे नाव अलामलेक, त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती। ही एफ्राती म्हणजे बेथलहेम यहुदा येथील रहिवासी होती। ती मोवाब देशात जाऊन राहिली। पुढे नामीचा पती अलिमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले। या दोघांनी 2 मोवाबी स्त्रिया बायका केल्या। एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते। ती तेथे सुमारे 10 वर्ष राहिली। नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले। याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपला पती यांस अंतरली। परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांस अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोवाब देशात कळले। तेव्हा त्या देशात आपल्या 2 सुनांसह परत जाण्यास ती निघाली। ती आपल्या 2 सुनांसह राहत होती। तेथून निघून यहुदा देशी जावयास मार्गस्थ झाली। नामी आपल्या 2 सुनांसह म्हणाली, तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा। तुम्ही जशी मृतांवर व मजवर माया केली तशीच परमेश्वर तुम्हावर करो। परमेश्वर करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो। मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या हेल काढून रडू लागल्या। त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही, आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार। नामी म्हणाली, माझ्या मुलींनो परत जा। तुम्ही मजवर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होणार? माझ्या मुलींनो माघारी जा। मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही। मी म्हटले की मला पती मिळावयाची आशा आहे व आजच रात्री तो मला मिळाला व मला पुत्रही झाले, तर ते प्रौढ होत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय? छे छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे। परमेश्वराचा हात मजवर पडला आहे। मग पुन त्या हेल काढून रडू लागल्या। अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली। तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा। रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका। तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन। तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव। तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल। मृत्यूखेरीज करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार परित्याग करो, किंबहुना अधिक करो। आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय आहे हे नामीने पाहिले। तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडिले। मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलहेमास पोहोचल्या। त्या बेथलहेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यांस पाहून सर्व नगर गलबलून गेले। तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय? ती त्यांस म्हणाली, मला नामी मनोरमा म्हणू नका, तर मारा क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे। मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले। परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्व समर्थाने मला पिडिले आहे, तर मला नामी का म्हणता? याप्रमाणे नामी आपली सून मोवाबी रूथ हिला घेऊन मोवाब देशातून परत आली
त्या दोघी बेतलहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव आता आणि सदा सर्व काळ. आमेन.